तुम्हाला माहिती आहे का सत्यनारायण पूजा ही का केली जाते? सत्यनारायणची पूजा ही भगवान विष्णूंच्या सत्यनारायण रूपाची उपासना करण्यासाठी केली जाते. या पूजेचे मुख्य उद्देश म्हणजे भक्तांना सुख, शांती आणि समृद्धी मिळवून देणे हा आहे. हिंदू धर्मात ही पूजा विशेष महत्त्वाची मानली जाते, कारण ती घरी किंवा मंदिरात सहज करता येते आणि कोणत्याही शुभ कार्याच्या आधी किंवा नंतर ही करण्याची परंपरा आहे. ही पूजा विशेषतः नवीन घरप्रवेश, लग्न, बाळाचा जन्म किंवा व्यवसायातील यश किंवा एखादी इच्छा पूर्ण झाल्यानंतर केली जाते. असे मानले जाते की सत्यनारायणची पूजा केल्याने मनशांती मिळते आणि जीवनातील अडचणी दूर होतात. काही जण ही पूजा आपल्या संकटापासून मुक्त होण्यासाठी आणि इच्छित फलप्राप्तीसाठी श्रद्धेने करतात. सत्यनारायण पूजेची एक पौराणिक कथा आहे, ज्यामध्ये सांगितले आहे की भगवान सत्यनारायणची भक्ती करणाऱ्यांना संकटामधून मुक्ती मिळते. या कथेतून शिकायला मिळते की कोणत्याही संकटात सत्य, श्रद्धा आणि भक्तीने राहिल्यास यश प्राप्त होते. विविध कथांमध्ये अशा व्यक्तींचा उल्लेख आहे, ज्यांनी सत्यनारायणची पूजा करून आपल्या जीवनातील अडचणी दूर केल्या. या पूजेच्या विधीत गणपती पूजन करून सुरुवात केली जाते. त्यानंतर भगवान सत्यनारायणची प्रतिमा किंवा चित्रासमोर गंध, फुले, नैवेद्य किंवा विशेषतः शिरा अर्पण केला जातो. पूजा संपन्न झाल्यानंतर सत्यनारायण कथा ऐकली जाते आणि आरती केली जाते. कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येऊन ही पूजा श्रद्धेने करतात. सत्यनारायण पूजा केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, कुटुंबात ऐक्य वाढते आणि जीवनात आनंद मिळतो. या पूजेमुळे संकटे दूर होतात आणि भक्तांना आत्मिक समाधान मिळते. श्रद्धा आणि भक्तीने केलेल्या सत्यनारायण पूजा हे ईश्वराच्या कृपेचे प्रतीक मानले जाते आणि ती जीवनात मंगलमय बदल घडवून आणते.